शिकून सोडून इथपर्यंत मोठा होता आलं ते केवळ आणि केवळ माझ्या या शैक्षणिक आयुष्यातील माझा बाप डॉक्टर भीमराव आंबेडकर यांना नमस्कार करून माझ्या गावचं ग्रामदैवत माझ्या देवलीची आई नवलाई देवी, गळंब्याची आई विठलाई देवी, धनी मोडोबा, धनी देव डोंगर, लांजाचा मालक धनी केदारली देव चव्हाटा, नटेश्वर रंगदेवता मुंबादेवी आणि तुम्ही रसिक राजा तुम्हाला मनाचा मुजरा करून मी शाहीर विकास लांबोरे, मूळ गादी बाबू रंगले, युवा शंकर या वंशावळीतील मी शाहीर विकास लांबोरे नवले देवी नाथ मंडळ निवली पेंड धनगरवाडा शाखा जय हनुमान नाथ मंडळ पन्हाळगे कोंडवाडी तालुका खेड
ढोलकीपट्टू गेली अनेक वर्ष माझा पाठी राखा संदेश ओके अतुल इंगळे कीबोर्डला माझा अतुल रंजूला माझा अमोल लानिस्कर आणि ऑक्टोपॅडला रोहित डिके आणि साऊंडला माझा राजूदादा पटेल तुम्हा सर्वांना मानाचा मुद्रा करून कार्यक्रमाला सुरू करतो. जय हिंद जय शक्ती तुरा जर पंढरी असेल तर आयोजक विठ्ठल रुक्माई असतात आणि आजची आमची विठ्ठल रुक्माई साई श्रद्धा कोकण विकास आणि समर्थ प्रतिष्ठान यांचे सर्वेसर्वा सुनीलजी पंधरे आणि प्रकाशजी चाचे माऊली यांच्या आयोजनाखाली संयोजनाखाली या कार्यक्रमाचं आयोजन आहे. तुम्हाला शाहिरी मानाचा मुद्रा करून मला इथे निवडलं त्याबद्दल तुमचे आभार. या ठिकाणी माझ्या गावचे वरिष्ठ आणि आमच्या कदाचित लांजा तालुक्यातील त्यावेळेचे पहिले MPSC पास झालेले क्लास 1 ऑफिसर मनोहर कांबळे सर या ठिकाणी आलेले आहेत. तुमच्या चरणाची धूळ मस्तकी लावतो सर. या ठिकाणी प्रशांत भुतळे माऊली आहेत, अंकुश रामा वाईट आहेत, प्रकाश वरद साहेब आहेत, देवेंद्र संगरे भाऊ आहेत, आदरणीय संदीप कांसे भाऊ आहेत, संतोष कोल्हापके आहेत, दिगंबर बोर्ड माझा मित्र आहे आणि आमचे प्रतिस्पर्धी शाहीर विनेश भाऊ आहेत ते त्यांचे मानसपुत्र आहेत असे आमचे आदरणीय भरत गाणेकर आहेत. समीर तटकरे आमचा युवा शाहीर आहे, शशिकांत मांडवे माझा पाठीराखा आहे, संदीप चाचे सर, चंद्रकांत भोड, नगरसेवक बाळकृष्ण ब्रीज अनेक मंडळे आहेत. तुम्हाला सर्वांना मानाचा मुद्रा करून माझे प्रतिस्पर्धी शाहीर विनेश वाजे यांना देखील शायरी मुद्रा करून कार्यक्रमाला सुरुवात करूया. शरण तुझ मी विघ्न भंजना हे दयानिधे श्री गजानना सावळा विठू श्री हरी विठेवरी उभा श्री हरी सावळा विठू श्री हरी विठेवरी उभा पंढरी वार करी तुझ्या देवाला भेटीला अरे वार करी आला देव
सावळा विठू श्रीहरी विठुवरी उभा पंढरी सावळा विठू श्रीहरी विठुवरी उभा पंढरी वार करी तुझ्या देवाला भेटीला वार करी तुझ्या देवाला भेटीला विठ्ठला दर्शन दे विठ्ठला विठ्ठला दर्शन दे विठ्ठला चंदनाचा टिळा वारीला निघाला देवा वैष्णवांचा मेळा वारीला निघाला देवा वैष्णवांचा मेळा वारीला निघाला देवा वैष्णवांचा मेळा तुळशी माळ गळा भाळी चंदनाचा टिळा वारीला निघाला देवा वैष्णवांचा मेळा सुंदर सोहळा त्याची देहियाची डोळा सुंदर सोहळा त्याची देही डोळा वार करी तुझ्या देवाला भेटीला वार करी तुझ्या देवाला भेटीला थकलं नाही देह माझं थकलं नाही मन आयुष्याचं होईल सोनं तुझ्या दर्शनानं आयुष्याचं होईल सोनं तुझ्या दर्शनानं आयुष्याचं होईल सोनं तुझ्या दर्शनानं थकलं नाही देह माझं थकलं नाही मन आयुष्याचं होईल सोनं तुझ्या दर्शनानं हरिनाम कथा कीर्तन अभंग गातो भजन हरिनाम कथा कीर्तन अभंग गातो भजन सुख समाधान द्यावे पुण्य गाठीला सुख समाधान द्यावे पुण्य गाठीला सावळा विठू श्रीहरी विठुवरी उभा पंढरी सावळा विठू श्रीहरी विठुवरी उभा पंढरी वार करी तुझ्या देवाला भेटीला वार करी तुझ्या देवाला भेटीला दर्शन दे मला अरे बोल श्री गणपती गजानन गाव देवी अखंड हाताश्वरीचा बोल तू रे जागे नटेश्वरा देवा तुझा गणपती बाप्पा
या ठिकाणी पिंट्या धाडवे आमचे मित्र यांच्याकडून खास मुलांसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आणि मैत्री सुनील पंधेरे आणि स्वरा योगेश महाडिक या 2 बहिणींकडून चल्लोरा दोस्ता गावाला माझ्या या फरमाईसाठी 201 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे संदीप चाचे माऊली उत्तम गीतकार ज्याला शब्दांची प्रचंड जाण आहे असे आमचे मित्र आमचे वरिष्ठ संदीप चाचे यांच्याकडून 121 रुपयाचं पारितोषिक आहे. सुरेश चाचे माऊलीकडून या संपूर्ण कार्यक्रमासाठी 200 रुपयाचं पारितोषिक. आनंद बाईत माऊली थँक्यू सो मच. आनंद बाईत माऊली आणि राजांचा फोटो तिकडे खुर्चीवर ठेवा. आधी बुवांचं तर म्हणाले असं असं करू नका. हा असं बोलले ना बाबा, असं असं करायला पण लय घासायला लागते आणि अशी प्रेमानं वारी आणि अशी बघा. आज माझे सगळे मंडळी आहेत, ही सगळी मंडळी आहे. आज मला आनंद काय, हे आयोजक आहेत ते आमच्यासारखे ज्या आम्ही समाजातून येतो, आमचा एक व्यवसाय आहे. अशा लोकांकडून अनेक लोकांनी आमच्या व्यवसायावर पण बोलले. बारीक जेव्हा तत्वाचा वाद पचत नाही आणि लेखणीला तोड नसते त्यावेळेला मग असं काहीतरी आधार घेत असतात. आज त्यांनी आम्हाला सन्मान केला. सर मी बोलले आता काय मी बुवा आहे, बारीक बुवाच बोललं पाहिजे. पण बाबा जे काही छोटंसं यश आलं त्याच्यावर पण लोकांनी टिंगल केली. याने माझं अभिनंदन केलं, त्याबद्दल तुमचे आभार. तर त्यांनी चॅलेंज केलं की चाली जा चाल द्या, आता सांगू नका देतोय बाबा. हम किसी की उदारी रखते नाही शाहीर, घेऊन टाका. खूप छान चालय. वंदन हे गौरी हरा, खूप छान चालत. हो दर्शन दे लंबोदरा. मी त्याची चाल देण्याचा प्रयत्न करतोय आणि माझे शब्द देतोय. मान पूजेचा पहिला श्री गणेश पाहिला. मान पूजेचा पहिला श्री गणेश पाहिला. पाठीशी माझ्या राहिला, हा जन्म चरणी वाहिला. ह्या सभारंगणी मी गाईला, माझा लंबोदर पाहिला. अशी तुम्ही चाल शाहीर प्रयत्न केला. आता तुम्ही आमच्या चालीला चाल द्यायची, बागाला भाग द्यायचा, हिसाब बरोबर. आधी एक फरमाईश आहे. दरवर्षीच म्हणतोस दोस्ता, चल यंदा सवड काढून. ऑफिस मध्ये कार्यालयात की तुम्हाला कोकण कितना प्यारा है, ज्याप्रमाणे युनेस्को मध्ये सांस्कृतिक वर्षामध्ये त्या पश्चिम बंगाल मधला दुर्गोत्सव जो 8 दिवस चालतो त्याची नोंद युनायटेड नेशनने घेतली. यंदा आमच्या 12 किल्ल्यांची नोंद घेतली. आणि त्याचप्रमाणे एक दिवस मला ठाम विश्वास आहे, कोकणासारखा गणेशोत्सव ह्या जगाच्या पाठीवर नाही. आणि एक दिवस आमच्या कोकणातला गणेशोत्सव युनेस्कोच्या लिस्टमध्ये जाणार म्हणजे जाणार. आणि असा पवित्र सण
गणपती आहेत. फरमाईश आहे, दरवर्षीच म्हणतोस दोस्ता, चल यंदा सवड काढून, जगा आगळा निसर्ग सोहळा घे डोळ्यामध्ये साठवून. चल रे दोस्ता गावाला माझ्या, अरे चल रे दोस्ता गावाला माझ्या, तुझं भरून जाईल मन. अरे जरूर एकदा अनुभवावा, जरूर एकदा अनुभवावा कोकणचा गणपती सण. दोस्ता जरूर एकदा अनुभवावा कोकणचा गणपती सण. जरूर एकदा अनुभवावा कोकणचा गणपती सण. जरूर एकदा अनुभवावा कोकणचा गणपती सण. नगरसेवक माप मारले बाबा. ही मंगल मूर्ती देवा तुझी चराचरात आहे, भला बंगला व झोपडी मातीच्या घरात आहे. सारे गमा प्रधानी सा, सारे गमा प्रधानी सा ह्या सात सुरात आहे, आणि लंबोदरा तूच माझा या हृदयात आहे. कथा गातोय, आजची 8वी बारी आहे. 8च्या 8 बारी, 7च्या 7 बारीत गण फेमस झाले. काय परमेश्वराची कृपा, काय परमेश्वराची कृपा. 8वा गण तुमच्या चरणाशी ठेवतो. कथा मंडळी कथा मंडळी सांगतो तुम्हा आज, भक्त कल्याणाचा हा रिवाज. कथा मंडळी सांगतो तुम्हा आज, भक्त कल्याणाचा हा रिवाज. काठी घोंगडी घेऊन या साज, गुर राखी तो माझा गणराज. काठी घोंगडी घेऊन या साज, गुर राखी तो माझा गणराज. सुंदरा मग भयभीत झाली गेली चिंतित होऊन
अशी ही शिवाची विश्वपालक माझ्या देवाची एक अट अशी ही शिवाची विश्वपालक माझ्या देवाची वाणी भावी शादातो आवाज दूर राखी तो माझा गणराज झाली वेळ तिथं पडला रावण दर्प विनवणे दुराख्यास मग विनंती त्यास करून अट भाले दुराखी त्यावेळी हात मार्ग तिनदा ह्या वेळी अट भाले दुराखी त्यावेळी हात मार्ग तिनदा ह्या वेळी धन्य धन्य ही जमिनाज दूर राखी तो माझा गणराज मंडळी सांगतो तुला आज भक्त कल्याणाचा रिवाज कथा मंडळी सांगतो तुला आज भक्त कल्याणाचा रिवाज काठी घोंगडी घेऊ नियासाज दूर राखी तो माझा गणराज काठी घोंगडी घेऊ नियासाज दूर राखी तो माझा गणराज काठी घोंगडी घेऊ नियासाज दूर राखी तो माझा गणराज काठी घोंगडी घेऊ नियासाज दूर राखी तो माझा गणराज अनंत कृष्ण साळसकर गाव वेरवली कायम माझ्या प्रत्येक बारीला येऊन हे आशीर्वाद देतात. अनंत साळसकर माऊली मनस्वी आभार. आणि त्याचप्रमाणे अनिल आखाडे वांजोळे धनगरवाडी माझे कायमचे पाठीराखे. स्वर्ग होतो तो तिथं गण 501 रुपयाचं पारितोषिक. राम गोले माऊली आमच्या नितीन पवारांच्या माणगावमध्ये खास आमच्या वेदूसाठी 200 रुपयाचं पारितोषिक खाऊसाठी धन्यवाद. तर हे परमात्मा पटण. तर आता गवळ उलटी टाकायची आहे हे कांसारलं सगळं. अरे ह्याच्या आता ह्याच्या तुम्ही पण ना अहो काय झालं माहितीये एक गंमत सांगू काय. अरे झोपलो काय काय माहिती आहे आमच्या माणसांची वय आता घबरा वाजू नका काय हो संदेश. आमच्या माणसांच्या पद्धतीत सांगतो. आमची कोकणची माणसं साधी बोलली एकदम साधी बोलली. तसं आम्ही तसं साधं बोलत नाही पण तरी पण आम्ही साधंच बोलतो. प्रत्येक गावात एक आजी असते. माझी पण म्हातारी आहे माझी पण आजी आहे प्रेमळ. पण कसं त्यांची गंमत बघा टायमावर त्यांचं काय बिघडलं ना मग त्यावेळेला त्यांचं जे कोण नाव असतं ना त्याच्यावर शिवी देणार. एकदा काय झालं आमच्याकडं भागी आजी आहे आणि मुंबईत नाही गेलो. अगं आई कशी आहे ल्याका बरी आहे कधी आला म्हणजे सकाळी झाली बरं आहेस ना म्हटलं बरं आहे. अगं होय अगं शशिकांत कसा आहे तुझा पुतण्या ल्याका माझा शशिकांत देव माणूस तुझ्यासारखा. दवा म्हणू नको औषध म्हणू नको डॉक्टर म्हणू नको ल्याका तुझ्यासारखा. कधी पण अगदी बघ माझ्या उपयोगाला येतो. ती अशी बसली होती खाली
शशिकांतचं लय कौतुक केला. लेख माझा म्हणजे सोन्यासारखा पोर. आणि बसलेली उठली तर वर लागला ठ्यांगारा तिच्या. मी आला ना तुझा शशिकांत म्हणजे वगैरे तुझा. म्हणजे टायमाला तर असेल ना त्याचं नाव घेतात. म्हणजे अगं तुझी संगीता आली, 15 दिवस राहिली होती, आली होय. माझं संगू आलं, तांदूळ बिंदूळ निवडलं आणि तेवढ्यात सुपारीचं खांड खाली पडतं. भांगलं का तुझा संगीता. हे अशा गमती जमते प्रेम आहे हो. एक जोक हा पण सांगणार का हे युट्यूबला टाकतील. परमेश्वर अरे गेलं गेलं न गेलं गेलं तुम्ही ते दिवस काय म्हणतो. आला आला काय हा आला. जिकडे तिकडे चर्चा म्हणे निसर्ग तिथला हिरवा. जिकडे तिकडे चर्चा निसर्ग तिथला हिरवा. स्वर्गावर जाणार कधी हे जावं कोकणामध्ये हे गणपती सणासुदी. हे जावं कोकणामध्ये गणपती सणासुदी. आता ना वाजवलं हे असं का टप्पा गवळण घेतो. टाइम कमी आहे. गवळण हेच एक शेर घातला त्यांच्याकडे. तर म्हणतात तुला टांगून ठेवी श्रेया चाचे प्राज्वल चाचे या 2 बहिणींकडनं परत 200 रुपये आलेले आहेत. तर म्हणतात उलटा टांगून ठेवी मान्य आणि म्हणतात जोपर्यंत गवळणला माहिती नव्हता हा देव आहे तोपर्यंत ती अशी करायची तसं करायची. पण मंडळी शास्त्रानुसार ग्रंथाच्या आधारानुसार ज्या वेळेला ऋषभानू आणि कीर्ती या दोघांना ती मुलगी जेव्हा मिळाली, तिच्या नशिबात आली, पाण्यातून आली आणि 7व्या अवतारातलं असं वचन होतं मी लक्ष्मी म्हणून राधानंतर येईन. मात्र पहिलं मी दर्शन माझे डोळे उघडेल तेव्हा माझ्या समोर श्रीकृष्ण पाहिजे. श्रीकृष्ण राधा मोठी काही म्हणतात 9 महिन्याने काही म्हणतात 9 वर्षाने. मात्र ती पाण्यात लोकांना वाटलं आंधळे आहे. मग शेवटी म्हणाले की त्या श्रीकृष्णाला एकदा बोलून घ्या. बोलवला, जसा बोलवला तसे डोळे उघडले. म्हणजे त्याच वेळेला तुझं दर्शन झालं होतं. लहानपणी जन्मतात आणि म्हणतात मोठं झालं राधा राधेला माहिती नव्हतं विनय बुवा फुलं अजिबात फुलं ऐसा नाही चलेगा. प्रेमानंद वारी माझा समाज समोर आहे, माझ्या आया बहिणी समोर आहे. लहान लहान लेकरं आणले त्यांना कुठेतरी भाजील वाटेल असं मी एक शब्द बोलणार नाही. आणि तरीही तुमच्या भागाला भाग देईन. यांचं शक्तीवाल्यांचं ह्या मरण हेच झालंय. लांबोरे भाऊ आगाऊ बोलत नाही. लांबोरे भाऊ काय टिंब ह्या शब्दांवरनं बोलत नाही. त्याला मग तरी पण टाळ्या कशा पडतात लांबोरे भावाला. अरे हे चालू आहे प्रेमानं जिंकायचं. हे बघा शिरादेव परसादीचा शिरादेव एवढासा शिरादेव पण जर मन तृप्त होत असेल यासी म्हणे सात्विकपण आणि हे शक्यतात पाहिजे म्हणून गवळ गातो. आता गोकुळात असोवा वृंदावनी त्यानं तुला तिथंच अडवली आणि काही जणी तुझ्या सारख्या मिजाशी त्या प्रत्येकीला अक्कल घडवली. अरे टांगे टांगे तुम ऐसा कैसा टांगेगा. तुझ्या सासूची येणीची आणि तुझ्या सासऱ्याच्या दाढीची त्या श्रीकृष्णाने गाठ मारली. ती गाठ सोडवता आणली और तुम टांगेगा ऐसा कैसा चलेगा. वाजे बुआ सुनो त्या 4 दाखवू थांबा. या स्केल बिल मला काय जमत नाही. तुम्ही गवळ्याच्या ग पोरी ग म्हणता केली चोरी. तुम्ही गवळ्याच्या ग पोरी ग म्हणता केली चोरी. आळका ग हा माझ्यावरी हरी गिरिधारी
गेली चोरी तुम्ही गवळ्याच्या ग पोरी का ग म्हणता गेली चोरी उठल्या सुटल्या तुम्ही गलगाड कुठल्या सांगतो माईला गारण सारी हो उठल्या सुटल्या तुम्ही गलगाड कुठल्या सांगतो माईला गारण सारी कशाला फुटल्या कुणी घागर लुटल्या दिवसा ढवळ्या येता माझ्या दारी कुंज विहारी मी सावळ हरी ग मस्करी करतो तुझी ग कधी यमुनेच्या तीरी मथुरेच्या बाजारी कधी छेडलं सांग तरी तुम्ही गवळ्याच्या ग पोरी का ग म्हणता गेली चोरी अरे अरे हा गवळ्याच्या ग पोरी का ग म्हणता गेली चोरी उठता बसता तुम्ही माझी निंदा करता राग काग माझ्यावर धरता हो फिरता फिरता तुम्ही कधी वाटत दिसता मला पाहून का खाली हसता आडग का घेता बदनाम करता झुलता तुम्ही ग साऱ्या नारी कधी मी बळजोरी सांगतील का जोरी थोडी गेली का कधी यमुनेरी तुम्ही गवळ्याच्या ग पोरी का ग म्हणता गेली चोरी गवळ्याच्या ग पोरी का ग म्हणता गेली चोरी आळकाग हा माझ्यावरी आळकाग हा माझ्यावरी तुम्ही गवळ्याच्या ग पोरी का ग म्हणता गेली चोरी तुम्ही गवळ्याच्या ग पोरी का ग म्हणता गेली चोरी तुम्ही गवळ्याच्या ग पोरी का ग म्हणता गेली चोरी तुम्ही गवळ्याच्या ग पोरी का ग म्हणता गेली चोरी वाजे बुवा याची चाल तुम्ही द्यायची ऐका याची चाल यांच्याकडून घ्यायची तुम्ही मागून घ्यायची वसूल घ्यायची याने घेतली की नाही नवीन चाल होती मी एकदा चालीचा एकदम डेंजर माणूस आपल्याला माझ्या चाली आठवत नाही तरी पण मेहनत घेतली त्यांची चाल दिलेली आहे माझ्या गवण्याची चाल तुम्ही द्यायची नाहीतर म्हणायचं आय माय सॉरी बारकू झोरे गाव देवरूख मानाचा जय मल्हार 201 रुपयाचा पारितोषिक बारकू झोरे माऊली सुनील फोंडे मोर्शी धनगरवाडी गणा माझ्या बालपणी होत्या वाटाड वळणी तो सोमैला दूर चालुनी दगड धोंडे काट्यातुनी त्या माझ्या वडिलांनी त्या वाटेने माझ्या वडिलांनी आणलं तुला नवाडी हो गणा माझ्या बालपणी होत्या वाटाड वळणी तर अजून पण फरमाईश आहेत आमचं वाजे बुवा माझ्याबरोबर पहिल्यांदाच बारी आहे पण त्याच्या बॅनरवर असतात कोकण स्टार झी मराठी फेम कलर टीव्ही फेम आणि जसं कलर टीव्ही फेम लावला नाही त्याच दिवशी चॅनल बंद पडलं फेम एक जण आपण केला आणि असं फेम केलं तर मग दुसऱ्या नटाने काय करायचं अहो काय झालं मी एक गाणं गायलं चोरली कुणी शिवसेना मग सगळं आलं
हे सगळं ABP माझा, स्टार न्यूज, हिंदीवाला पण आलं. रत्नागिरी टाइम्सला हेड न्यूज होती, म्हणजे गाण्याचे शब्द होतं. मग आता मी रत्नागिरी टाइम्स फेम लावू, ABP माझा फेम लावू? हे असलं हो, प्रगती करा. तुम्हाला अशा फरमाईश आल्या पाहिजेत. गाणी आता तुमचं एक गाणं व्हायरल आहे, कोकण माझा, असे ह्याच्यावरती मेहनत करा. कोकण स्टार मिस्टर हे जर कोकण स्टार असतील तर नुसते रत्नागिरी जिल्ह्यात 6 भारतरत्न आहेत. मग ते कोण? ते कोण? हे असले हे छोट्या छोट्या गोष्टीत राहू नका बुवा. तुम्ही सुशिक्षित आहेत, बाहेर पडा याच्यातून. आता काय या फरमाईश तुम्हाला लय आवडतात. वेळात वेळ काढून बोला, वेळात वेळ काढून बोला, शब्द मायेचे दो. सगळ्या जगातला श्रीमंत माणूस, त्याच्या मोबाईलमध्ये इनकमिंग आई आणि बाबाचा फोन आहे. त्याच्या मोबाईलमधून आउटगोईंगच्या लिस्टमध्ये आई आणि बाबाचा फोन आहे. तो या जगातला श्रीमंत माणूस. नाहीतर फेसबुकला 5,000 मित्र, 25,000 फॉलोअर, काही असं नसतंय. हे म्हणायचे फेसबुकला 5,000 मित्र आणि गावात उतरणा कुत्र. आपलं कुटुंब सगळ्यात मोठं. आपल्या बहिणी, आपला भाऊ, आपली मुलं, आपली एकुलती एक सख्खी बायको आणि आई बाबा. वेळात वेळ काढून बोला, शब्द मायेचे दो. प्रत्येकाच्या आयुष्यात नसतो आई वडिलांचा फोन. प्रत्येकाच्या आयुष्यात नसतो आई वडिलांचा फोन. फरमाईश झाली. अजून एक ह्याच्यातच मराठी भाषेचा आहे. त्याच्यानंतर आता बुवांकडे जाऊया. बुवांची आणि माझी पहिलीच भेट आहे आणि त्यांनी प्रश्न विचारलाय कंसाच्या दरबारातील एका नोकराला श्रीकृष्णाने 2 वरदान दिले. ते वरदान कोणते? त्या नोकराचे नाव काय? मथुरा दरबार आधार घ्यावा. त्याने आधार दिलाय, छान दिलाय. तर बुवा विविध ग्रंथ आहेत. एखाद्या ग्रंथामध्ये सीतारामाची बहीण दाखवले, अनेक ग्रंथामध्ये पत्नी दाखवले. विविध ग्रंथाचे आधार आहेत. त्यानुसार तुम्हाला 2 उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय, कारण तुम्ही टीप सोडलेली नाही. पहिलं नाव कुब्जा, कलवकार कुब्जा. ही स्त्री आहे, तिला त्रिवक्रा देखील म्हणतात. तर त्रिवक्रा का म्हणतात? तर ते 3 शरीराच्या 3 ठिकाणी ती वाकलेली होती, तिला कुबड्या होता. तर वरदान होतं, तुझं कुरूप हे रूप आहे ते जाऊन सुंदरता आणि निरोगी शरीर लाभेल. आणि दुसरा वर होता, भगवत शक्तीचे सानिध्य आणि मुक्तीचे वरदान होईल. तर पहिलं उत्तर तुमचं कुब्जा. दुसरं उत्तर देतो, तर दुसरं उत्तर आहे सुदामा. कारण सुदामा देखील ह्या कंसाच्या दरबारामध्ये मथुरेत होता आणि तर त्याला वरदान दिलं होतं, एक अखंड मैत्री आणि अखंड भक्ती. ही 2 वरदान दिली. शाहीर तुमच्या विवेक बुद्धीला जर हे पटत असेल, नैतिकतेला पटत असेल, तो उत्तर मान्य करा, नाहीतर हरकत नाही. माझा प्रश्न तुम्हाला, शेती करताना कमरेला आकडी कोयती बांधून तू नांगर धर, म्हणजे तुला तुझ्या जोताच्या बैलांना, तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांना आणि तुझ्या शेतभूमीला कोणत्याही वाईट शक्तीचा त्रास होणार नाही, असं नांगरी बळीराजाला कोणी वरदान दिलं. आणि आमच्या प्रश्नाचं उत्तर भूमाता रहस्य कथा या ग्रंथात तुम्हाला मिळते. आता एक प्रश्न पण जाऊया. काहीतरी बोलले ना की म्हणे तुमची कहाणी मला माहिती आहे, मी पाणी देईन, हे देईन. मला परत बोलू दे. चल हट बघू बाजूला, चल हट बघ बाजूला,
कुठली लावसट नाही नाही ती चल हट बघ बाजूला कुठली लावसट ही नाही ती पुन्हा वाट्याला जाऊ नको माझ्या हातात हाय कोयती पुन्हा वाट्याला जाऊ नको माझ्या हातात हाय कोयती आखड़ी कोई की सपुराण सांग शाहीर गुणती फरमाईश पण घेतो तुमची आता फक्त एक शेवटचं एक पद घेतो छोटंसं आणि बारी संपवतो शाहीर तुम्ही ज्याप्रमाणे बारी कराल त्याप्रमाणे परमेश्वर कृपेने हात तुरीवाला प्रयत्न करण्याचा प्रयत्न करेल मात्र आगावगिरी तुम्ही करणार नाही अशी अपेक्षा आहे एक पद घेतो आणि बारी संपवतो नसते जर का बर ते नसते जर का बर आमचं काहीच नव्हतं खरं ते नसते जर का बर आमचं काहीच नव्हतं खरं अभिमानानं सांगतो नाव त्यांचं भीमराव आंबेडकर 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 ते नसते जर का बरं ते नसते जर का बरं आमचं काहीच नव्हतं खरं ते नसते जर का बरं आमचं काहीच नव्हतं खरं अभिमानानं सांगतो नाव त्यांचं भीमराव आंबेडकर 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 बारी संपवतोय माडिक माऊली तुमचं गाणं आहे ह्या पोरांनी शोधून काय ठेवलेलं आता काय बोलणार दुसऱ्या बरेला 100% घेतो बारी संपवतो शाहीर तुम्हाला शुभेच्छा लाख लाख शुभेच्छा धन्यवाद